बहीण योजनेसंदर्भामध्ये मोठी माहिती समोर। आयकर विभागाच्या माहितीने लाभार्थ्यांना आणखी कात्री लागणार। सूत्रांची माहिती तर कर भरून सुद्धा योजनेचा लाभ घेणाऱ्यांची माहिती आयकर विभाग महिला आणि बालकल्याण विभागाला माहिती पुरवणार अशी सूत्रांची माहिती। अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या विरोधामध्ये 10 जुलैला मोर्चा। सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांची माहिती। सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर मोर्चा धडकणार। जळगावमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने केल्या महाराष्ट्र शासन आणि विविध उद्योग व्यावसायिक संस्थांशी 9 सामंजस्य करार प्रोग्रामच्या माहिती पत्रकाचं प्रकाशन करून या संदर्भातली घोषणा। त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार। पुण्यामधल्या 4 धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा 4 पट जास्त पाणी। खडकवासला धरण साखळीमधील 4ही धरणांमध्ये 27 जून सकाळी 13.16 टीएमसी पाणी साठा। साताऱ्यामध्ये पाणी पुरवठा 2 दिवस बंद असेल। शहापूर योजनेच्या विद्युत वाहिनीच्या स्थलांतरणाच्या कामामुळे पाणी उपसा करण्यात येणार आहे, त्यामुळे 2 दिवस पाणी पुरवठा बंद असेल। जळगाव जिल्ह्यामध्ये काही तालुके वगळता पावसाची जोरदार बॅटिंग। 15 ते 16 दिवसानंतर पाऊस परतला। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। 47% पेरणी पूर्ण। वाशिमच्या रिसोड तालुक्यामधील जोगेश्वरी इथे शेतातील शेडमध्ये ठेवलेलं खत आणि 15 क्विंटल बियाणं भिजलं। उतावली नदीला आलेल्या पुरामुळे शेतकरी उमेश जाधव यांचं नुकसान। गडचिरोलीमध्ये धान खरेदी केंद्रावर ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा। 30 जूनला खरेदीची अंतिम मुदत असल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ। शेतकऱ्यांकडून मुदतवाढ देण्याची मागणी। वाशिममधील प्राणहिता पैनगंगा नदी प्रवाहित। जून अखेर झालेल्या पावसामुळे नदी दुथडी भरून वाहते। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। वाशिम जिल्ह्यामध्ये 2 दिवस झालेल्या पावसामुळे पाणी प्रकल्पातील साठा वाढला। लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये 11% साठा। पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी सिंचनाचा मार्ग मोकळा। वाशिममध्ये गढूळ आणि गाळ सदृश पाणी पुरवठा। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप। पालिका प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। अमरावतीमधल्या तिवसामध्ये शेतात पेरणी करत असताना चालकासह ट्रॅक्टर विहिरीमध्ये कोसळला। या अपघातामध्ये चालकाचा मृत्यू। त्यामुळे वरा गावामध्ये हळहळ व्यक्त। गोंदिया जिल्ह्यामधील 4 तालुक्यांना नक्षलग्रस्त यादीमधून वगळलं। गोंदिया जिल्ह्यामध्ये 7 ते 8 वर्षांपासून नक्षलवादी कारवायांमध्ये घट। सडक अर्जुनी, आमगाव, गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यांचा समावेश। गृह विभागाकडून यादी जाहीर।